महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, काल DMER प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेल्या आहेत आणि त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नुसार पदांचा कट ऑफ किती जाईल याबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रत्येक पदासाठी वेगळा व्हिडिओ घेणार आहे आणि आजचा जो आपण व्हिडिओ घेत आहोत, हा व्हिडिओ लॅब टेक्निशियन या पदासाठी कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहील याविषयी तुम्हाला पूर्ण प्रॉपर माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया डायरेक्टली कट ऑफ जाणून घेण्यासाठी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMER 2025 ची जी पदभरती आहे ही ऑलमोस्ट 9,500 विद्यार्थ्यांनी अटेंड केलेली होती. तर या 9,500 विद्यार्थ्यांमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे आहेत ते EWS कॅटेगरीचे जवळपास 271 कॅन्डिडेट आहेत आणि त्यानंतर बघा NTB चे 249 कॅन्डिडेट आहेत, NTC कॅटेगरीचे 380, NTD चे 179 कॅन्डिडेटनी ही एक्झाम जी आहे ती अटेंड केलेली होती. त्यानंतर बघा सर्वात जास्त ही परीक्षा जी आहे ती OBCच्या कॅन्डिडेटनी अटेंड केलेली आहे. जवळपास 2,784 एवढ्या OBCच्या विद्यार्थ्यांनी DMER लॅब टेक्निशियन 2025 ही एक्झाम दिलेली आहे. त्यानंतर ओपनच्या 2,761 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. तर त्यानंतर बघा SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास यामध्ये 126 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम अटेंड केलेली आहे. SC कॅटेगरीच्या 1639 आणि बघा SEBCच्या स्पेशल इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जो कॅटेगरी आहे याच्यामध्ये 323 विद्यार्थ्यांनी, STच्या 566 तर VJAच्या 259 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली आहे. जवळपास राऊंड फिगर 9,500 विद्यार्थ्यांनी लॅब टेक्निशियन या पदाची एक्झाम दिलेली आहे. आता आपण कॅटेगरी वाईज जो कट ऑफ आहे तो किती लागू शकतो याबद्दल पूर्ण प्रॉपर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर चला लगेच आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, बघा यामध्ये थोडक्यात माहिती सांगतो तुम्हाला. लॅब टेक्निशियन या पदाच्या एकूण 181 पद भरण्यासाठी ही ऍड निघालेली होती. त्यामध्ये तुम्हाला S13 पे स्केल आहे, 35,400 पासून बेसिक आहे. तर आता आपण कॅटेगरी वाईज सुरुवात करणार आहोत. तर बघा यामध्ये आपण पहिली कॅटेगरी निवडतोय EWS ची. तर EWS कॅटेगरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, बघा एकूण ज्या जागा आहेत तुम्हाला त्या एकूण जागा EWS या कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. बघा 18 जागा आहेत. टोटल जागा आहेत EWS च्या 18. तर त्यापैकी बघा ओपन जनरल ज्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या 6 असणार आहेत आणि फिमेल साठीच्या एकूण 5 जागा असणार आहेत आणि अदर ज्या जागा आहेत बघा जनरल मध्ये ऍड होणाऱ्या, तर त्यामध्ये 3 असणार आहेत, एक सर्व्हिसमॅनच्या आणि 2 असणार आहेत पार्ट टाइमच्या. तर अशा पद्धतीच्या 11 जागा असतील तुम्हाला जनरल साठी आणि फिमेल साठी जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो 5. तर पहिले 16 जे कॅन्डिडेट असणार आहेत हे त्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतो डोळे झाकून लागण्याची शक्यता आहे. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 5 जे कॅन्डिडेट आहेत ते याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपले 11 आणि 5 16 जे कॅन्डिडेट असणार आहे, ज्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 116 विद्यार्थी मित्रांनो. बघा यामध्ये आता फिमेल रिझर्वेशनचा अजून याच्याहून खाली जातो. म्हणजेच बघा EWS आता आपण हा बघितलेला आहे EWS चा जनरलचा जो कट ऑफ आहे तो 116.62 समथिंग जाण्याची शक्यता दाट आहे आणि त्यानंतर फिमेलचा जो आहे तो 114 ते 116 या दरम्यान लागू शकतो. हा पूर्ण अनालिसिस तुमच्या समोर करून काढलेला आपण जो कट ऑफ आहे हा तुम्हाला मी सांगितलेला आहे. हा झाला तुम्हाला EWS संदर्भामध्ये. त्यानंतर पुढच्या कॅटेगरीचा बघू आपण. बघा EWS नंतर NTB आपण NTB कॅटेगरीसाठी पाहणार आहोत. तर बघा NTB साठी एकूण 3 जागा होत्या. त्यामध्ये एक जागा होती मेल साठी, एक होती फिमेल साठी
आणि विद्यार्थी मित्रांनो, एक जी जागा आहे ती माजी सैनिक यांच्यासाठी ठेवण्यात आलेली होती. तर आता त्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, NTBचा पहिला कॅन्डिडेट आहे 137 मार्कांवरती. त्या आणि दुसऱ्या प्राजक्ता ही फिमेल आहे बघा 135 वरती. म्हणजे समीर हा जो 137 चा कॅन्डिडेट आहे, हा जनरलची जागा घेणार. त्यानंतर 2 नंबरला ही फिमेलचं जागा आणि ही जे 3 नंबरला कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटला एक्स सर्व्हिसमॅनची जी कन्व्हर्ट झालेली जागा आहे, ती मिळू शकते. म्हणजे बघा NTBसाठी 137.68 हा जनरलचा, 135.67 हा फिमेल रिझर्व्हेशनचा कट ऑफ जाणार आहे. एक्स सर्व्हिसमॅनची कन्व्हर्ट झालेली जागा या कॅन्डिडेटला मिळू शकते. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 कॅन्डिडेट अशा आहेत ज्यांना सेम मार्क आहेत. म्हणजे 3 आणि 4 नंबरचा कॅन्डिडेट यांमध्ये ज्यांचं वय जास्त असणार आहे, एज ज्यांचं जास्त आहे, त्या कॅन्डिडेटला इथं संधी दिली जाईल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. ज्या कॅटेगरी वाईज आपल्याला सांगायला वेळ लागणार आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल आणि मी थोडंसं फास्ट सुद्धा घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा थोडंसं पॉज करून किंवा स्पीड कमी करून पाहू शकता. त्यानंतर बघा पुढची कॅटेगरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं हे क्लिअर करून घेतो जरा. पुढची कॅटेगरी आपण पाहू लगेच, ती असणार आहे बघा NTC साठी. आता NTC जे आहे, NTC साठी विद्यार्थी मित्रांनो, एकूण जागा ज्या होत्या मे बी विजा ओ ठीक आहे. बघा NTC साठी एकूण जवळपास 7 जागा होत्या. त्या 7 जागांपैकी 2 जागा जनरल, 2 जागा फिमेल आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा एक माजी सैनिक याची जागा होती. ती जर कन्व्हर्ट झाली तर 3+2 आणि बाकी दिव्यांग वगैरे ज्या जागा आहेत त्या कन्व्हर्ट होत नसतात. त्यांचे कॅन्डिडेट जे आहेत ते मिळत असतात. तर बघा जनरलचे जे आहेत ते यामध्ये फर्स्ट कॅन्डिडेट जे आहे त्याला जनरलची जागा मिळेल. सेकंड कॅन्डिडेट फिमेल आहे, त्याच्यामुळं फिमेलचं रिझर्व्हेशनची जागा या कॅन्डिडेटला मिळेल, सेकंड कॅन्डिडेटला. त्यानंतर थर्ड कॅन्डिडेटला जनरलची जागा मिळेल. म्हणजे बघा NTCचा जो कट ऑफ आहे तो 133.55% असेल जनरलचा. त्यानंतर जी जागा कन्व्हर्ट होईल एक सर्व्हिसमॅनची ती 131.44 जे मार्क आहेत या कॅन्डिडेटला मिळेल. आणि बघा 2 आणि रँक नंबर 111 यावरती 128 मार्क असणारा जो कॅन्डिडेट आहे हा फिमेल कॅन्डिडेट आहे 2 नंबरचा. त्यामुळं ती जागा त्यांना मिळेल. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही कट ऑफ आहे तो NTCचा 133 असणार आहे जनरलसाठी आणि 128 असणार आहे फिमेलसाठी. त्यानंतर पुढचं पद जे आहे, पुढची कॅटेगरी जी आहे ती NTD असणार आहे. NTD साठी बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 3 जागा होत्या, ज्यामध्ये एक मेल आणि एक फिमेल साठी जागा होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये एक माजी सैनिकाची सुद्धा जागा होती. त्यामुळे ही जागा सुद्धा कन्व्हर्ट होऊ शकते. तर त्या पद्धतीनं जर बघितलं तर पहिलं जे आहे या कॅन्डिडेटला जनरलची जागा मिळणार आहे. दुसरा कॅन्डिडेट फिमेल असल्यामुळं याला फिमेल रिझर्व्हेशनची जागा मिळणार आहे. आणि थर्ड कॅन्डिडेटला जी जागा आहे ती तुम्हाला कन्व्हर्ट एक्स सर्व्हिसमॅनची झाल्याच्या नंतर मिळू शकते. तर NTDचा जो कट ऑफ आहे तो सेम आहे बघा, मेल फिमेलचा 133.55 हा कट ऑफ असणार आहे NTD या कॅटेगरीसाठी. तर पुढची कॅटेगरी जी आहे ती असणार आहे बघा OBC. खूप जास्त विद्यार्थ्यांनी, ऑलमोस्ट ओपन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही OBCच्या विद्यार्थ्यांनी ही DMERच्या लॅब टेक्निशियनची एक्झाम दिलेली होती. त्याच्यामध्ये बघा टोटल 38 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि 38 जागांमध्ये ओपन साठी जागा आहेत 12, फिमेल साठी जागा आहेत 11 आणि विद्यार्थी मित्रांनो एक सर्व्हिसमॅनच्या 6 जागा आहेत आणि पार्ट टाइमच्या 4 जागा आहेत. तर अशा पद्धतीच्या 22 जनरलच्या आणि 11 फिमेलच्या
आता या जनरलच्या जागेवरती फिमेल सुद्धा कॉम्पीट करू शकतात. त्यामुळं बघा या 11 पहिल्यांदा फिमेल रिझर्वेशन जे आहे त्या पहिल्यांदा 11 जे पहिल्या महिला आहेत त्या फिमेल रिझर्वेशनच्या कोट्यातून भरल्या जातात आणि त्यानंतर 12व्या नंबरची जी महिला आहे तिथं पासून या जनरल मध्ये त्यांना कॉम्पीट केलं जातं, मार्कनुसार घेतल्या जात असतं. तशा पद्धतीनं मी तुम्हाला हा कट ऑफ सांगत आहे बघा. या मोठ्या कट ऑफ मध्ये आपल्याला मेल फिमेलचा क्रायटेरिया तयार करून नंतर त्याचा जो कट ऑफ आहे तो सांगता येतो. तर आपण हा एक गेस घेत आहोत आणि जो कट ऑफ आहे तो याच पद्धतीनं कॉन्फिडन्शियल मी सांगू शकतो की एखादी मार्कचा कमी जास्त एखादी कॅन्डिडेट खाली वर होऊ शकतो. बाकी प्रॉपर 100% असेलच असा नाही. आपण हे एक प्रिडिक्शन करत आहोत, हे एक लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा टॉपर जो आहे तो सुद्धा 149 चा ओबीसीचाच कॅन्डिडेट आहे. त्यामध्ये आता विद्यार्थी मित्रांनो बघा ओपन साठी जवळपास जे जागा आहेत या जागा आहेत बघा 52, त्याच्यामध्ये 15 फिमेल आणि 17 मेल म्हणजे अशा 32 जागा आहेत. तर सिरियल क्रमांक 32 पर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत हे कॅन्डिडेट विद्यार्थी मित्रांनो पूर्ण ओपन मधून लागतात. ओबीसीचे हे जे कॅन्डिडेट आहेत हे ओपन मधून लागतात. त्यानंतर बघा हे जे 38 पासून 70 74 पर्यंत ज्या काही फिमेल आहेत या फिमेल सुद्धा ओपन रिझर्वेशन मधून लागतात. पण विद्यार्थी मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे 22 जागा ज्या घ्यायच्या आहेत त्या जागा असणार आहेत ओबीसीच्या तुम्हाला जनरलच्या. तर यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे ऑलमोस्ट 15 कॅन्डिडेट आहेत इथं. आणि त्यानंतर आपण थोडस खाली जर गेलात विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथून इथपर्यंत जे कॅन्डिडेट आहेत यामध्ये 129 आणि 128 चेच कॅन्डिडेट आपल्याला इथं पाहायला मिळून येत आहे. तर बघा ओबीसी जनरलचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ 128 पासून 131 पर्यंत या दरम्यानच राहणार आहे. आणि फिमेलचा जो आहे तो फिमेलचा जो कट ऑफ आहे तो मात्र 125 पासून 128 पर्यंत लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे आपण या तुमच्या समोरच सगळ्या पीडीएफ अनालिसिस करून गेस काढलेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे. त्यानंतर बघा पुढची जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो ही कॅटेगरी असणार आहे आपली ओपनची. तर ओपनचे जवळपास 2700 विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिलेली होती. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 17 जागा ज्या आहेत त्या बघा 17 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो ओपन जनरल साठीच्या. आणि त्याच मध्ये ज्या आहेत त्या 5 जागा आहेत अंशकालीनच्या. आणि एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्या एक्स सर्व्हिसमॅनच्या जागा आहेत ओपन साठी जवळपास 8 आणि फिमेल रिझर्वेशन साठी जागा आहेत 15. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो आता या टोटल जे जागा आहेत त्या असणार आहेत जवळपास 30 जागा आहेत ओपन जनरलच्या आणि 15 या फिमेल रिझर्वेशनच्या. म्हणजे 45 जागा जर म्हणलं तर सिरियल क्रमांक बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ऑलमोस्ट 30च्या जवळपास कॅन्डिडेट असतील. म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे तो 128 च्या जवळपास ओपनचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ ओपन जनरलचा. आणि विद्यार्थी मित्रांनो 2-3 मार्क कमी जास्त म्हणजेच 124 मार्क जो कट ऑफ आहे तो फिमेलचा यामध्ये जाऊ शकतो. कारण बघा सेम मार्क वरती बरेच विद्यार्थी यावेळेस एक्झामला आहेत. सेम मार्क बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडलेले आहेत. त्यामुळं 124 ते 125 या मार्क्स मधल्या ज्या फिमेल आहेत या ओपन मधून लागण्याची शक्यता यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा लगेचच आता आपण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे त्यामुळं पुढच्या लगेच पोस्टचा कॅटेगरीचा पाहणार आहोत. त्यानंतर एसबीसी कॅटेगरीचा बघा एसबीसी जी कॅटेगरीला आहे त्या एसबीसी कॅटेगरीसाठी एकूण जागा जे आहेत त्या जागा 3 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो. 3 जागामध्ये एक जागा जी आहे ती फिमेल साठी आणि एक जागा मेल साठी होते. त्यामध्ये बघा पहिल्या नंबरला तुम्हाला इथं फिमेल दिसून येत आहे त्यामुळे ही 129 ची जी जागा आहे ती डायरेक्ट फिमेलला जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरला सुद्धा फिमेलच असल्यामुळं ही 2 नंबरची जी फिमेल आहे ती जनरलची जागा जी आहे ती जनरलची जागा इथं घेत असते. आणि याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे आहे ते माजी सैनिकाला सुद्धा जी जागा आहे
ही सुद्धा जर कन्वर्ट झाली तर 3 नंबरला सुद्धा आपल्याला फिमेल कॅन्डिडेट दिसून येत आहे. त्यामुळे बघा यामध्ये सरळ सरळ जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपल्याला इथं दिसून येत आहे. एक जो जनरलचा आहे तो जनरलचा कट ऑफ आहे यामध्ये 129.32. त्यानंतर फिमेलचा आहे 126.12 आणि कन्वर्ट झालेल्या जाग्यामध्ये 125.09 हा कॅन्डिडेट इथं लागू शकतो. त्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती पुढची कॅटेगरी लगेच आहे आपलीची विद्यार्थी मित्रांनो एससी. एससी कॅटेगरी जी आहे त्या एससी कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो बघा जवळपास 27 जागा होत्या. त्या 27 जागांमध्ये 9 जागा जनरलच्या आणि 8 जागा फिमेल रिझर्वेशनच्या होत्या. 4 माजी सैनिक आणि 3 अंशकालीनच्या अशा पद्धतीच्या एकूण 16 जागा होत्या आणि 8 जागा फिमेलच्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फिमेल कॅन्डिडेट आहे. पहिली फिमेल, दुसरी फिमेल, तिसरी फिमेल म्हणजे या 3 जागा जे 137 पॉइंट समथिंगचे जे मार्क आहेत या फिमेल रिझर्वेशन 8 मधून जागा गेलेल्या आहेत. म्हणजे उर्वरित 5 जागा राहिल्या. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं एक, इथं एक आणि इथं एक. इथं सुद्धा 3 फिमेल कॅन्डिडेट आहेत. म्हणजे आपल्या अजून याच्यातल्या 3 जागा जर गेल्या तर जागा उरल्या फक्त 2 आणि बघा यामध्ये इथं आणि इथं एक फिमेल कॅन्डिडेट आहे. त्याच्यामुळे 129.32 हा जो काही कट ऑफ आहे हा फिमेल रिझर्वेशनचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामध्ये राहिलेले बघा 16 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि त्यानंतर बघा 127 पॉइंट समथिंग समथिंगचे मार्क आहेत. हा कट ऑफ जनरलचा जाऊ शकतो. ते पण जागा कन्वर्ट झाल्याच्या नंतर. पहिल्या 9 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 129 बघा विद्यार्थी मित्रांनो फिमेल रिझर्वेशनचा जो कट ऑफ आहे तो इथं हाय जाऊ शकतो किंवा सेम राहू शकतो. जागा कन्वर्ट झाल्याच्या नंतर एससी कॅटेगरीमध्ये जो जनरलचा एक सर्व्हिसमॅन आणि पीडब्ल्यू पार्ट टाइमचे जे जागा आहे त्या कन्वर्ट झाल्याच्या नंतर जनरलचा जो कट ऑफ आहे तो 127.20 जाऊ शकतो आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आपल्याला इथं 129 पॉइंट समथिंग दिसून येऊ शकतो. त्यानंतर बघा पुढची जी कॅटेगरी आहे या पुढच्या कॅटेगरीमध्ये एससीबीसी या कॅटेगरीचे कॅन्डिडेट मध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एकूण 18 जागांपैकी 6 जागा जनरलला आणि विद्यार्थी मित्रांनो 5 जागा फिमेलला होत्या. त्यामध्ये अंशकालीनसाठी 2 तर एक सर्व्हिसमॅन साठी 3 जागा होत्या. अशा एकूण 11 जागा आपल्याला पाहायला मिळत होत्या जनरलला आणि 5 जागा होत्या फिमेलला. तर याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत जे आहे ते जवळपास 5 फिमेल आहेत यामध्ये आणि त्या 5 फिमेलचा जो काही कट ऑफ आहे तो 114 टू 116 हा एससीबीसी फिमेलचा कट ऑफ. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 122 जो आहे 122 ते 120 ते 122 हा कट ऑफ जनरलचा जाऊ शकतो एससीबीसी. 120 ते 122 मार्काचा जनरलचा आणि 114 ते 116चा फिमेलचा कट ऑफ जाऊ शकतो एससीबीसी या कॅटेगरीसाठी. तर पुढचं बघा पुढची जी कॅटेगरी आहे ही पुढची कॅटेगरी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो एसटी कॅटेगरीच्या एकूण बघा 9 वॅकन्सीज होत्या. त्या 9 वॅकन्सीज मध्ये 4 जागा होत्या जनरलच्या, 3 होत्या फिमेल साठीच्या आणि 1 जागा होती विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिक आणि 1 होती अंशकालीन. तर अशा एकूण 6 जागा होत्या जनरलच्या आणि 3 जागा होत्या फिमेलच्या. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही कॅन्डिडेट फिमेल आहेत. तर त्याच्यामध्ये फिमेलचा कट ऑफ बघा 127.20 127.20 जो आहे तो फिमेल एसटी कॅटेगरीचा फिमेलचा कट ऑफ आपल्याला इथं पाहायला मिळून येत आहे. आणि जर तुम्ही मेल कॅन्डिडेटचा जनरल कॅन्डिडेटचा म्हणला तर 1 2 3 4 बघा 116.62 हा कट ऑफ आपल्याला मिळून येतो जनरलचा. आणि जागा कन्वर्ट झाल्याच्या नंतर हे खालचे जे 2 कॅन्डिडेट आहेत या 2 कॅन्डिडेटला मिळू शकते 114.56 हा मार्कवाला विद्यार्थी यामध्ये लागू शकतो. तर बघा आता आपलं एक शेवटची कॅटेगरी राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ती असणार आहे बघा विजे साठीचा कट ऑफ आपण पाहणार आहोत. विज अ साठी एकूण 3 जागा होत्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्या 3 मध्ये एक जागा होती जनरलची, एक होती फिमेलची
आणि जनरल मध्ये एक होती अंशकालीनची, त्यामध्ये सॉरी माजी सैनिकची, ती जर ऍड झाली तर 2 जागा जनरलच्या आणि एक फिमेलची. तर बघा पहिल्यांदा पहिली कॅन्डिडेट फिमेल आहे, त्यामुळं 137 पॉइंट जे मार्क आहेत हे फिमेलला जाणार. म्हणजे फिमेलचा जो कट ऑफ आहे तो जवळपास 137 आहे. आणि बघा जनरलचा कट ऑफ असणार आहे 135 हा जनरलचा कट ऑफ असणार आहे. त्यानंतर हे 3 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे, या कॅन्डिडेटला एक सर्व्हिसमॅनची कन्वर्ट झालेली जागा पाहायला मिळू शकते. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं एक खूप मोठा डाऊट आलेला असेल, जवळपास सगळ्या पदांसाठी कट ऑफ किती लागू शकतो हे मी तुम्हाला बाय प्रूफ सांगितलेलं आहे माझ्या समोर. एक 2023च्या जे काही हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन असेल, त्यानुसार जागा डिवायडेशनचा एक चार्ट होता आणि त्यामध्ये पाहून मी तुम्हाला कोणत्या पदासाठी किती जागा आहेत याची माहिती दिलेली आहे. आता यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणता येईल की 135 ला जनरलचा आणि 137 ला फिमेलचा असा कट ऑफ कसा जाऊ शकतो, जनरलचा कट ऑफ कमी आणि फिमेलचा कट ऑफ जास्त असं का होऊ शकतं, किंवा या गोष्टीचा बऱ्याच विद्यार्थ्यांना खरं वाटणार नाही किंवा मी काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन देत आहे असं वाटेल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन समांतर सामाजिक आरक्षण काय असतं याविषयी मी तुम्हाला प्रॉपर मध्ये व्हिडिओ घेऊन येईल, जेणेकरून तुम्हाला त्याविषयी प्रॉपर मध्ये माहिती मिळेल. परंतु या परंतु याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी माहिती देतो की बघा, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन व्हर्टिकल रिझर्वेशनचा एक कोटा असतो, ज्यामध्ये जनरल आणि फिमेल असे दोन आपण बाजू पकडू. एकूण जागा जे आहेत त्या जागा तुम्ही पकडू शकता 10 जागामधले पहिले जे 10 कॅन्डिडेट आहेत त्यामध्ये बघा 6 फिमेल आहेत आणि 4 जे आहेत ते मेल आहेत, असं आपण कन्सिडर करू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 10 जागापैकी 4 जागा ज्या आहेत, 10 पैकी 5 जागा ज्या आहेत ते फिमेलला आहेत आणि 5 जागा ज्या आहेत ते मेलला आहेत. आपण एक कन्सिडर करू, मी तुम्हाला व्यवस्थित थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, एक जागा आहे, या एका जागेसाठी बघा 5 फिमेलला जागा आहेत आणि 5 जागा ज्या आहेत त्या जनरलला आहेत. अशा टोटल 10 जागा आहेत. या 10 जागांमध्ये जे समजा 4 फिमेल आहेत आणि 6 मेल आहेत, ठीक आहे, एक आपण असं कन्सिडर करत आहोत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इझी समजा यासाठी. ठीक आहे, 6 फिमेल आहेत त्या लिस्ट मध्ये, हे मेल आणि हे फिमेल. तर काय होत असते बघा विद्यार्थी मित्रांनो, या फिमेल ज्या आहेत त्यांचं सिरियल क्रमांक कितीही असू द्या, तर पहिल्यांदा त्यांचा किती 5 जागेंचा कोटा आहे. पहिल्या सिरियलला बघा, आता मेल फिमेल मेल फिमेल मेल फिमेल मेल फिमेल अशा पद्धतीनं कॅन्डिडेट आहेत. तर हा पहिली जी फिमेल आहे, पहिली फिमेल डायरेक्ट जनरलला जात नसते, ही तिचा स्वतःचा फिमेलचा कोठा आधी भरून घेते. त्यामुळे बघा, फिमेलला 5 जागा होत्या, तर ही फिमेल फर्स्ट, ही फिमेल सेकंड, ही फिमेल थर्ड, ही फिमेल फोर्थ आणि मेल आणि फिमेल, आणि ही फिमेल जी आहे ती फिमेल 5. अशा पद्धतीचा पूर्ण जागा भरून घेणार या पहिल्या 5 महिला फिमेलच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षणचा. आणि त्यानंतर 6वी जी फिमेल, 6 नंबरला जी फिमेल आहे, ही 6 नंबरची फिमेल मग ती जाणार विद्यार्थी मित्रांनो जनरल मध्ये. आता याच्या आधी बघा मेल किती आहेत, थोडस पेनचा कलर चेंज करून घेतो, तुम्हाला थोडस लक्षात येईल त्या पद्धतीनं. बघा, मेल इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहेत. 4च मेल आपण कन्सिडर केलेले होते, ठीक आहे. तर आता 4 मेल आणि फिमेलची बघा 1 2 3 4 5 फिमेल संपल्या. पण एकूण जागा 5 फिमेलच्या 5 फिमेलला संपल्या आणि त्याच्यानंतर 4 मेलला पण संपल्या. पण आता जनरल मध्ये एक जागा रिक्त आहे आणि त्यानंतर लगेचच बघा कोणाचा नंबर आहे, फिमेल आहे. मग ही फिमेल काय करते, तिचा फिमेलचा कोटा कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेचच सिरियल नंबरला मेल असो का फिमेल असो, ते जे आहे ते डायरेक्ट जनरलला कॉम्पीट करत असतं. तर त्यामुळं ही फिमेल जी आहे ती गेली जनरल मध्ये. याच्या खाली जर जस्ट मेल असला तर हा मेल जनरल मध्ये गेला असता, आणि फिमेल असल्यामुळं फिमेल इथं डायरेक्टली त्या जनरलच्या आरक्षणामध्ये गेलेली आहे. आणि त्यामुळं हा कमी पदांसाठी जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ
जनरल पेक्षा फिमेल रिझर्वेशनचा जास्त जातो. अदर ज्या पदांसाठी 9-9, 10-10 व्हॅकन्सी आहेत त्यांचं मोस्टली असं होत नाही. परंतु 1-2 जागा ज्या पदांसाठी आहेत त्या पदांसाठी जनरल पेक्षा सुद्धा फिमेल रिझर्वेशनचा कट ऑफ जो आहे तो हाय जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या या व्हिडिओमधून आपण प्रत्येक पदावाईज तुम्हाला मी कट ऑफ सांगितलेला आहे. कॅटेगरी वाईज सगळ्या एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं जागा कमी आहे आणि कन्फ्युजन जास्त आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला हे कळालेलं नसेल विद्यार्थी मित्रांनो. परंतु प्रत्येक पदांचा कट ऑफ मी आपल्याला सांगितलेला आहे. होप तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहात त्या पद्धतीनं तुम्हाला कट ऑफ समजून घ्यायला यामध्ये मदत झालेली असेल. या रेंजमध्ये, आजच्या कट ऑफच्या रेंजमध्ये प्लस मायनस 1-2 मार्क ज्यांना आहेत त्या सगळ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार राहायचं आहे. डॉक्युमेंट तुमचे प्रॉपर ठेवायचे आहेत. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे याविषयी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो. त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मी खूप मेहनतीनं बनवून तुमच्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती सुद्धा जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.